नमस्कार मंडळी, आजचा व्लॉग पण माझा मराठीत असणार आहे. वेलकम टू ट्रॅव्हल विथ प्राजू. आणि आज खूप स्पेशल व्लॉग आहे कारण आज आम्ही जातोय गावी गणपतीसाठी. तर गणपती लवकरच येत आहेत आणि आमचा प्रवास कसा असणार आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पाहत राहा. तर आमचं गाव आहे वेंगुर्ल्याला. वेंगुर्ला हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतं आणि मुंबईवरनं आम्ही निघतो तेव्हा आम्हाला 12 ते 14 तास लागतात. आम्ही नॉर्मली मुंबई गोवा हायवेने नाही जात, जरीही तो किती कन्व्हिनियंट किंवा जवळ असला तरी. सो आम्ही पुणे कोल्हापूर मार्गे जातो एक्सप्रेसवे पकडून, त्यामुळे आम्हाला 12 ते 14 तास अप्रॉक्सिमेट लागतात. आणि मध्ये मध्ये ऑफकोर्स हॉल्ट घेत जातो जेवणाचे, खाण्यापिण्याचे किंवा फ्रेश होण्यासाठी. त्यामुळे आम्ही कुठे कुठे थांबणार आहोत आणि कसा असणार आहे आमचा प्रवास हा बघत राहा व्लॉग. या प्रवासाचा आनंद घ्या. ऑलमोस्ट पॅकिंग झालेली आहे, फक्त शेवटचे क्विक छोट्या मोठ्या गोष्टी बाकी आहेत लास्ट मोमेंट पॅक करण्यासाठी. तर तेच आता मी पॅक करते हळूहळू. तर जसं कोकणात तुम्हाला माहितीच असेल की कोकणात सगळ्यांच्या घरी गणपती येतात, त्यामुळे आम्ही जिथे राहतो त्या वाडीतही सगळ्यांच्या घरी गणपती येतात. खूप मजेदार आणि सुंदर असा माहोल असतो गावी. आणि हे वातावरण, हे पावसाळी वातावरण, त्यात गणपती, म्हणजे खूपच एक्साइटमेंट आहे. मला तर खूप एक्साइटमेंट आहे. मी गेल्या वर्षी मुंबईचे गणपती कव्हर केलेले आणि माझ्या घरचा, माझ्या आईकडचाही गणपती कव्हर केला आहे. त्यामुळे तुम्ही तोही व्हिडिओ बघितला नसेल तर तो प्लीज बघा, मी इथे लिंक देते. प्लीज वॉच की माझ्या घरी गणपती कसे होते आणि इथे कोकणात माझ्या सासरी गणपती कसे असतात. यावर्षी मी हे दाखवणार आहे तुम्हाला. त्यामुळे खूप फरक आहे दोन्ही संस्कृतींमध्ये. आपल्या मराठी संस्कृतीमध्येच भरपूर छोट्या छोट्या वेगवेगळ्या पद्धती असल्यामुळे खूपच जास्त अनुभवायला मिळतं मला या सगळ्या गोष्टी. खूप मजा येणार आहे. सो स्टे ट्यून. आणि सगळं सामान डिकीमध्ये भरून झालेलं आहे फायनली. कसं बसं आम्ही बसवलं आहे सगळं सामान. सामान खूप आहे आमच्याकडे. ऑलरेडी लेट. येस, आम्ही 7 वाजता निघायचं ठरवलेलं. 7:30 झालेत ऑलरेडी. ठीक आहे, नॉट बॅड. चलो लेट्स गो. तर चला मग आता आम्ही निघालेलो आहे, प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. तर आता आम्ही 7:30ला निघून 10 वाजता एक्सप्रेसवेच्या फूड कोर्टला आहोत, विच इज अ गुड प्रोग्रेस. सो वेळेत चालू आहे सगळं. आता आम्ही फूड कोर्टला एक पहिला ब्रेक घेतो आहे. आम्ही पटकन नाश्ता करू इथे काहीतरी ह्यावाल्या आणि मग आपल्या प्रवासाला परत सुरुवात करू. पहिले खाऊन घेऊया. क्या खाने का सोच रहे हैं हम? आई ना फ्रूट्स, बट भूख लागेल ना. श्रावण अभी तक चल रहा है हमारा. अरे मराठी ब्लॉग. अरे यार सॉरी. तर मी घेतलाय वडापाव, वॉटरमेलन ज्यूस, ह्याने घेतलाय बर्गर. वीकडेमध्ये निघाल्यामुळे आज गर्दी खूपच कमी आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय आम्हाला इथे. म्हणजे कुठे आहे गर्दी? चालायला पण जागा नसते नाही तर ऑफकोर्स. काय लोकच नको आहेत तुला? ऑफकोर्स. छान असा क्विक नाश्ता करून आम्ही आता गाडीकडे जातो आहे आमच्या पार्किंग लॉटमध्ये. पटकन निघूया आणि पुढचा प्रवास बघूया कसा होता आहे. इथे आमचा दुसरा ब्रेक आहे. आम्ही पुण्यात आहोत. ऑलमोस्ट 12:30 वाजले आणि 12:30 वाजता आमचा दुसरा ब्रेक. आम्ही लंच ब्रेक करून घेतो आहे कारण मग एकदा घाट लागला तर मग खूप उशीर होईल
आणि आम्ही विचार करतोय की कोणत्या रूटने जायचं. आम्ही दरवेळेला आंबोळी घाटातनं जातो, पण यावर्षी आम्ही अनुस्कुरा घाट घेण्याचा विचार करतोय. सो जर तो घ्यायचा असेल तर ते आम्ही आधीच खाऊन घेतोय म्हणून. इथे आम्ही सुरुवातीला मसाला पापड मागवला आणि मग वेज चिली मिली सब्जी विथ बटर रोटीज ऑर्डर केल्या. या भाजीचं प्रेझेंटेशन जितकं छान होतं तितकंच ह्याची टेस्टही चांगली होती. हॉटेल रायगड खरंच खूप छान होतं. इथे पोटभर जेवून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आता 4:45 झालेले आहेत आणि आम्ही कराडवरनं राईट घेतला आहे अनुस्कुरा घाटासाठी. तर अनुस्कुरा घाट हा खूप असं सुंदर आणि खूप इझी आहे असं म्हणतात. त्यामुळे आम्ही आता बघू की रस्ते कसे आहेत पुढे आणि तो अपडेट देऊ तुम्हाला. त्यामुळे तुम्हीही तुमचा रूट तसा प्लॅन करू शकता की कोणत्या रूटने गेलं पाहिजे. पावसाळ्यात तर अजूनच खूप हिरवगार आहे सगळं आणि रस्ताही चांगला आहे आणि पवनचक्क्या दिसतात ऑन द वे. खूप एक्साइटिंग आहे त्यामुळे तो जर घेणार असाल तर बिंदास घ्या. अनुस्कुरा घाटाने तुम्ही कोकणात येऊ शकता आरामात. छान घाट आहे. लागलाय मोठा, कारण आधी जो लागला तो घाटच नव्हता असं वाटलं आम्हाला. पण छोटे छोटे घाट असे लागले मध्ये, पण हा एक मेन मोठा घाट लागलाय. आणि इथे तर खूप फॉग आहे, रस्ताच दिसत नाही. आता थोडासा क्लिअर झालाय, पण तिकडे सगळीकडे पूर्ण फॉग आहे. अनुस्कुरा घाट संपल्यानंतर आम्ही मलकापूर गावातनं आल्यानंतर टुवर्ड्स हायवे, मुंबई गोवा हायवेला जो रस्ता कनेक्ट करतो तो संपतच नाही आहे. तो खूप मोठा पॅच आहे यार. कंटाळा आला आता आम्हाला. आणि हां, आणि त्यानंतर एवढा वेळ आम्ही रस्त्यांची एवढी तारीफ केली, आम्ही एवढी प्रशंसा करत होतो की एवढे छान रस्ते आहेत, पण आणि रस्ते सगळे खराब आहेत. मध्ये पाचलगावात 5 रस्ते आहेत. मध्ये पाचलगाव लागतं, त्याच्यात तर खूपच खराब रस्ते. आता थोडे बरे वाटतात रस्ते, पण मी असं बोलणार नाही, जाऊ दे, लगेचच खराब होतील. त्यामुळे आम्ही वाट बघतोय की आम्हाला हायवे अजून कधी बघायला मिळतोय. किती किलोमीटर आहे इथून? 9 किलोमीटर. एका काकांना आम्ही विचारलं तर ते म्हणाले इथून 9 किलोमीटर आहे. तर लेट्स सी कधी पोहोचतोय. फायनली हायवेला लागलोय आम्ही. आता किती वेळाचा पॅच होता रे तो अप्रॉक्सिमेट फ्रॉम तो हायवे? 2.5 ते 3 तास. 2.5 ते 3 तास सुरुवात केली ना. हां, 3 तास लागले आम्हाला अनुस्कुरा घाटाने ओल्ड मुंबई गोवा हायवेला यायला. बँगलोर हायवेवरनं मुंबई गोवा हायवेला यायला. ओके, तेच ते. आम्ही आजच्या 3ऱ्या ब्रेकसाठी थांबलोय चहा प्यायला. कंटाळलो आम्ही हा रस्ता बघून, तर म्हटलं थोडासा चहा पिऊया आणि फ्रेश होऊया. एक छान हॉटेल मिळालं आम्हाला,
गुरु माऊली. ह्यांचं लॉजिंग पण आहे, स्टेसाठी पण आहेत आणि हॉटेल पण आहे छोटंसं. नाश्ता जेवण आहे हे सगळंच मिळतं आणि खूप छान ठेवलं आहे ह्यांनी. आणि इथे EV चार्जिंग पण आहे, त्यामुळे जर इलेक्ट्रिक व्हेकल असेल तुमची तरी तुम्ही इथे येऊ शकता. म्हणजे दिस इज अ लाईफ सेवर. मला आतापर्यंत या पूर्ण रोडवरती कुठेच नाही दिसलं EV चार्जिंग, सो दिस इज अ ब्लेसिंग. लांबून घेतो. अरे दिसलं तर पाहिजे, अंधार आहे. आम्ही मागवलं आहे मेदूवडा आणि चहा. बघूया मेदूवडा कसा आहे. इथे स्नॅक्स खाताना आम्ही चहा मेदूवड्यासकट बटाटा भजी ऑर्डर केली, जी ठीकठाकच होती. राजापूरला खाऊन मुंबई रोडने येऊन आम्ही कुडाळला थांबलो. ऑन द वे आम्हाला एक इन्सिडेंट छोटासा सांगायचा होता, जास्त काही झालं नाही, पण मुंबई गोवा हायवेवरती एवढा लख्ख काळोख होता, एकदम अंधार, आणि मध्ये मध्ये कुठेतरी स्ट्रीट लाईट्स असतील तर. पण त्यामुळे काय झालं, मध्येच आम्ही नोटीस केलं की आमच्या बाजूला एक बाईकवरती एक म्हणजे 2 मुलं होती आणि दोघांनी हेल्मेट घातलेली होती आणि त्यांच्याकडे काही पिशव्या आणि बॅग्स वगैरे होत्या. तर आम्हाला आधी असं कौतुक वाटलं की अरे हेल्मेट घातलं आहे वगैरे दोघांनी पण मग हळूहळू कळलं की ते लोक सारखे आमच्या गाडीकडे बघतायत आणि काहीतरी त्यांचं सुरू आहे, म्हणजे असं काहीतरी प्लॅनिंग असावं असं वगैरे आम्हाला शंका यायला लागली. म्हणून आम्ही त्यांच्याकडे स्टेअर करायला सुरुवात केली त्यांना, आणि ते लोक कंटिन्युअसली ट्राय करत होते की आमच्या गाडीसोबत यावं. त्यामुळे आम्ही त्यांचा तो अटेम्प्ट फेल करवला कसा तरी. पण आमचं झाल्यानंतर त्यांना कळलं की आमच्याकडनं तर काही मिळणार नाही आहे, म्हणून त्यांनी पुढची गाडी एम करायचा ट्राय केला. तर तीही आम्ही उडवून लावली ऑलमोस्ट त्यांना, आणि मग ते जाऊन शेवटी थकले आणि साईडला थांबले आणि मे बी त्यांनी तिसरा टार्गेट शोधायला सुरू केली. तर कदाचित हे चोरीच करायला आले असावेत किंवा काय माहीत नाही आम्हाला, पण असं काही तरी होऊ शकतं. तर बी अवेअर. तर हे नोटीस करा पटकन आणि होऊन नका देऊ तुमच्यासोबत. सो सावध राहा, हेच सांगायचं होतं. आपण कुडाळला आहोत सध्या. कुडाळला हायवेवरच हे आधी पोटोबा म्हणून हॉटेल आम्हाला मिळालं आहे. बाहेरून खूप छान दिसतं आहे. तर आता पटकन आपण जेवून घेऊया आणि बघूया इथलं जेवण कसं आहे, आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. कसं वाटलं तुला जेवण? गुड जेवण. गुड जेवण. साधं जेवण होतं, खूप छान वाटलं. आम्ही काजू मसाला खाल्लं, जिरा राईस आणि चपात्या. रोटी वगैरे इथे नाही आहे. भाज्यांची व्हेरायटी त्यातल्या त्यात आहे आणि थाळी सिस्टीम आहे आणि बेसिक जेवण, पण खूप सुंदर टेस्ट, खूप छान. तर दिस इज डेफिनेटली रेकमेंडेड. तुम्ही या साईडला असाल, हायवेने येत असाल तर कुडाळला हायवेवरती आधी पोटोबामध्ये नक्की जेवा. आता कुडाळपासनं वेंगुर्ला हार्डली एक अर्धा पाऊण तास आहे. त्यामुळे आता होपफुली आम्हाला रस्ते खराब नाही मिळणार. त्यामुळे आम्ही पटकन प्रवासाला सुरुवात करतो आहे आणि मग घरी जाऊन डायरेक्ट भेटूया, कारण मध्ये तर पूर्ण अंधार आहे, त्यामुळे मी काहीच दाखवू नाही शकणार ऑन द वे. पण कमिंग ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल वेंगुर्ला कसं आहे आणि आमचं घर कसं आहे ते. सो स्टे ट्यून. आणि आम्ही फायनली घरी पोचलो आहे. हे आमचं घर आहे वेंगुर्ल्याचं. आम्हाला 15 तासाहून जास्त लागले आहेत. असं नॉर्मली होत नाही. आम्ही आंबोलीने येतो त्यावेळेला 14 तासात मॅक्सिमम पोचतो आम्ही, पण यावेळेला खूपच जास्त वेळ गेला आहे. त्यामुळे वी डोंट नो की नेक्स्ट टाईम आम्ही अनुस्कुराने येऊ की नाही. पण एनिवे आम्ही पोचलो आहे फायनली, आणि मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेन बाहेरून घर कसं आहे आणि आता इथे काय काय होणार आहे, गणपतीमध्ये इथे कशी काय मजा असणार आहे, हे कमिंग ब्लॉग्समध्ये येतच राहील. त्यामुळे सबस्क्राईब करा आत्ताच्या आत्ता आणि उद्या सकाळी भेटूया. बाय. तर हा आहे डे 2 आणि आज आम्ही सकाळी सकाळी मस्त उठून फ्रेश झालो आहे. घर अख्खं साफ करायला काढलं, कारण कोणीच नसतं घरात, त्यामुळे सगळं साफसफाई करावी लागते आणि त्यात गणपती येणार आहेत त्यामुळे तर करावीच लागते. तर घर जेवढं जमलं तेवढं आज सकाळी साफ केलं आहे. आणि मग हे बघा, हे आमचं घर आहे. इथे माझ्या मागे ही मागची बाजू आहे, एंट्री पुढून आहे. हे आहे घर आमचं आणि इथून एंट्री.
छान असं तुळशी वृंदावन आमचं. तर आता ह्याच घरात मी पुढच्या व्लॉग्समध्ये टाकेन की आम्ही गणपतीची कशी कशी तयारी करतो आहे आणि त्याहीसोबत गणपतीमध्ये इथे काय काय असतं आणि कसा असतो माहोल, त्यात सजावट कशी असते, सिम्पल असे ते या दिवसात गावी मिळणारे जेवढी फुलं फळं जी असतात त्याने ती एक माटी सजवली जाते गणपतीच्या वरती आणि आंब्याचे टाळ वगैरे लावून. तर तेही मी प्रोसेस तुम्हाला दाखवेन. खूप इंटरेस्टिंग प्रोसेस आहे आणि खूप जास्त मजा येते. आम्हाला गावी आल्याच मला जास्त खूप जास्त फ्रेश वाटतं आहे, त्यामुळे धमाल येणार आहे. आणि हे गावचे डॉन अजून आले बिचारा मागे राहायला. तर हा असा होता आमचा प्रवास मुंबई टू वेंगुर्ला आणि थोडासा थकवा झालाच. ऑफकोर्स लाँग जर्नीचा थकवा होतोच, पण एक्साइटमेंटमुळे तो आपण सबसाईड करू शकतो. आणि स्टे ट्यून फॉर मोर सच व्हिडिओज आणि स्टे ट्यून हे बघायला की कोकणातला गणपती इथे वेंगुर्ल्यात कसा साजरा होतो. आणि भेटूया लवकरच. बाय, टेक केअर. सबस्क्राईब करा जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय.